राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षक संघटनांचा विरोध डावलून राज्य सरकारने परीक्षेचं नवीन वेळापत्रक तयार केलेलं होतं। मात्र या वेळापत्रकाला आता हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि हायकोर्टाने आता शिक्षण विभागाला याबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे पुन्हा हे वेळापत्रक बदलणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। लहान मुलांची परीक्षा सुरुवातीला घेण्याच्या मागणीवर निर्णय घ्या, हायकोर्टाचा शालेय शिक्षण संचालकांना आदेश। वाढत्या तापमानामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संलग्नित सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 9वी अशा क्रमाने परीक्षा घेण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी परिषदेच्या संचालकांना दिला। प्रकरणावर न्यायमूर्ती द्वैत नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। परिषदेच्या संचालकांनी संलग्नित सर्व शाळांमधील परीक्षांचा कालावधी समान असावा या उद्देशाने 27 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता पहिली ते 9वी पर्यंतच्या परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार इयत्ता 9वी ते इयत्ता पहिली अशा क्रमाने परीक्षा घेतल्या जाणार आहेत। इयत्ता 8वी व 9वी साठी 8 ते 25 एप्रिल, इयत्ता 6वी व 7वी साठी 19 ते 25 एप्रिल, इयत्ता 5वी साठी 9 ते 25 एप्रिल, तर इयत्ता 3री व 4थी साठी 22 ते 25 एप्रिल, तर इयत्ता पहिली व दुसरी साठी 23 ते 25 एप्रिल पर्यंतच्या तारखा देण्यात आल्या आहेत। लहान मुलांच्या परीक्षा विलंबाने होणार आहेत। परिणामी पालक राजेश सुलभेवार व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। तर मनमानी पद्धतीने ठरवला कार्यक्रम। उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशामुळे 2007-8 ते 23-24 या शैक्षणिक वर्षात परिषदेशी संलग्नित सर्व शाळा 21 एप्रिल ते 30 जूनपर्यंत बंद ठेवल्या जात होत्या। यावर्षी त्या आदेशाकडे व पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून परीक्षांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला। कार्यक्रम ठरवताना मनमानी करण्यात आली, डोक्याचा वापर करण्यात आला नाही असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला होता। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली आहे।